मागील भागामध्ये आपण संख्यावरील क्रिया या घटकामधील प्रश्न पाहत होतो. 2017 ते 2025 या दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 8वी स्कॉलरशिपमध्ये जे प्रश्न विचारलेत त्या सर्व प्रश्नांचं सखोल स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासतोय. त्याच्यामधील पुढच्या पाठमध्ये पहिला प्रश्न पहा, काय म्हटलं आहे? अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 मोठा आहे. छेद अंशापेक्षा 6 मोठा आहे. याला असं लिहितो मी, छेद अंशापेक्षा 6 मोठा आहे. ठीक आहे. जर अंश 1 कमी केला, लक्ष द्या बाळांनो, अंश 1 कमी केला आणि छेद 9 वाढवला, 1 कमी केला -1 करू आणि 9 वाढवला +1 करू, तर अपूर्णांकाची किंमत 1/2 होते, 1/2 होते. तर मूळ अपूर्णांक कोणता? एकदम सिंपल आहे. छेद काय दिलाय रे? अंश + 6, त्यालाच आपण कंटिन्यू करू. अंश + 1 किंवा मग जर आपण तिरकस गुणाकार केला, इकडचा छेदस्थानचा 2 इकडे घेऊन येऊया, इकडे गुणूया आणि इकडं छेद +9 राहील. ठीक आहे. 2 आता या 2 कंसामध्ये प्रत्येक पदाला गुणायचं आहे. 2 गुणिले अंश 2 अंश वजा 2 गुणिले 1 2. आता छेद जो आहे ना राजांनो, छेद अंशापेक्षा 6 अधिक आहे, जास्त आहे, म्हणून छेदाच्या ऐवजी मी काय लिहितोय? अंश + 6 आणि हे +9 आहे असं लिहितो. ठीक. आता इकडं बघा, डाव्या बाजूला 2 अंश वजा 2 आहे, उजव्या बाजूला अंश हे +6 आणि +9, 6 आणि 9 15 येतं राजांनो, हे अंश +15 येईल. ठीक आहे. आता समांचल असलेली पदे एका बाजूला घेतोच आपण, आहे की नाही? 2 अंश हे अधिक इकडे आल्यानंतर वजा होईल, 2 अंश वजा अंश आणि इकडं 15 आहे, हे वजा 2 इकडे आल्यानंतर +2 होईल. 2 अंशमधनं 1 अंश गेला, फक्त 1 अंश राहिला, बरोबर 12 आणि हे वजा 2 15 आणि हे 2 17. इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर पुढे जाऊ. अंश आपला किती येतोय रे? 17 येतोय. बाळांनो, त्यांनी सांगितलं छेद हा अंशापेक्षा, इथं लिहिलं आहे आपण 6 अधिक आहे, मग अंश किती आला आहे? 17. तर 17 + 6 छेद किती येतो रे? 23. छेद किती येणार आहे? 23. मग आपला अपूर्णांक काय असतो? अंश आणि छेद. अंश काय आला आपला? 17 आणि छेद काय आला? 23. त्यांनी विचारलं मूळ अपूर्णांक कोणता? तर मूळ अपूर्णांक आहे 17/23. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला, काय म्हटलंय पुढचा प्रश्न? एका वाहनाने पहिल्या 4 तासात, म्हणजे 4 तासामध्ये 4 वेगवेगळे अंतर त्यांनी कव्हर केलेले आहेत, अंतर कापलेले आहेत. पहिल्या तासामध्ये 38, दुसऱ्या तासामध्ये 27, तिसऱ्या तासामध्ये 40 आणि चौथ्या तासामध्ये 35. 5व्या तासाला किती अंतर कापलं असं त्यांनी म्हटलंय? तर वाहनाचा सरासरी वेग 35 km/तास असेल. एक सिंपल आहे, याच्यामध्ये काही जास्त किचकटपणा नाही. सरासरीचं सूत्र काय आहे? सरासरीचं सूत्र काय आहे? एकूण घटकांची बेरीज छेद एकूण घटकांची संख्या. सिंपल आहे. आता सरासरी दिलेली आहे. किती दिली सरासरी आपल्याला? बघा, लक्ष द्या. सरासरी 35 दिली. सरासरीच्या खाली सरासरी 35 लिहून घेऊ. आता एकूण घटकांची बेरीज 4 तासातले अंतर दिलेली बाळांनो, 38, 27, त्यानंतर 40, चौथ्या तासाला 35 आणि 5व्या तासाला किती अंतर कव्हर केलं हे माहिती नाही, मी तसंच ठेवतो बॉक्स. एकूण घटक 5 आहेत. या 5ने इकडं आल्यानंतर काय होणार? गुणणार आणि इकडं बघा बेरीज करा. 5 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, अच्छा आले 2, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 10 11, 11 आणि 3 14 अधिक हा 5वा. ठीक.
आता बघा, 5 5 25, 7 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, 175 बरोबर 140 अधिक हा 5वा वेग असेल. ठीक आहे. हे 140 इकडे गेल्यानंतर काय होईल राजांनो? वजा, म्हणजे 175 वजा 140 बरोबर. त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला? 5व्या तासात किती अंतर कापलं ते. 5 मधून 0 5, 7 मधून 4 गेले बाळांनो 3, 1 मधून 1 0. जे 5व्या तासामध्ये किती अंतर कापलं? 35 किलोमीटर. कोणत्या पर्यायामध्ये दिलं? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलं. समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. वर्गमुळामध्ये दिलंय 992.1/4. सिंपल आहे राजांनो. काय करता येईल? कोण सांगतंय? बोला. हां, याचाच सगळ्यात महत्त्वाचं, याला आपल्याला अंशाधिकमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. अंशाधिकमध्ये कसं करतो आपण? 992 गुणिले 4 अधिक 1 भागिले 4 बरोबर आहे. चला, 4 दोन्ही 8, 4 9 36, हात चाले 3, 4 9 36 आणि 3 39 अधिक हा 1 भागिले 4 आणि हे सगळं आहे वर्गमुळामध्ये. ठीक आहे. 39 69 भागिले 4. ठीक आहे. आता मला सांगा, 39 69 हा कितीचा वर्ग आहे? बोला, कितीचा वर्ग आहे? हां, थोडंसं लक्ष द्या. जर आपण 60चा वर्ग घेतला तर 3600 येईल बाळांनो, आणि 70चा घेतला तर 4900 येईल. ठीक. या दोघांच्या मध्ये दिसती ती संख्या. 65चा वर्ग काढणं अतिशय सोपं. एकक स्थानी 5 आहे ना, मग एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करून घ्या. 5 5 25 आणि 6च्या पुढची संख्या 6 7 42. ठीक आहे. 65चा वर्ग मला मिळाला किती? 42 25. 42 25 पेक्षा लहान आहे बरोबर आहे. म्हणजे जर आपण, लक्ष द्या, जर आपण या दोन्हीच्या मध्ये तर 61 62 63 आणि 64 यापैकी एक असेल तर मग याला कसं सोडवू शकतोय? कोण सांगतोय? बोला. हां, सिंपल आहे. एकक स्थान किती आहे? 9 आहे. एकक स्थान किती आहे? 9 आहे. म्हणजे एकतर इथं 63 असेल किंवा मग 67 असेल. याच्यापेक्षा लहान आहे म्हणून याला जर आपण 63 म्हटलं तर बघा, हा 63चा वर्ग असेल म्हणून हे 63 अंशछेद 4चं वर्गमूळ किती येणार? 2. चला, 63 भागिले 2 किती? 2 6. 2 पॉईंट द्या, भाग जात नाही. 2 पंचे 10. 31.5. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. वजा 2x वर्ग छेद 3y आणि कंसाचा 3रा घात दिला. आता बघा, म्हणजे काय करणार आहे आपण? अंशाचा सुद्धा घन करणार आहे. म्हणजे वजा 2x वर्गचा घन आणि 3y कंसाचा घन या पद्धतीनं जर केलं तर वजा 2चा घन वजा 8 येणार. घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार 2 6 xचा 6वा घात येणार आणि 3चा घन 27y घन. या पद्धतीनं आपलं उत्तर मिळून जाईल. बघा काय येतं उत्तर? वजा 8 xचा घन 27y घन. पर्याय क्रमांक 1. अजून कुठं दिसतंय रे? बघा, इथं अंशात पण आणि छेदात पण वजा वजा ऋण चिन्ह असल्यामुळं ते धन होऊन जाईल. आपलं उत्तर ऋण येतं. पुढं इथं बघा, एक स्टेप आपण पुढं जाऊ. छेदस्थानी वायचा घातांक धन आहे, तो अंशस्थानी काय होणार आहे? ऋण होणार आहे. म्हणजे वजा 3रा घात होईल. ठीक आहे. आणि ते कुठं दिलं आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4चं किंमत सारखी आहे. ठीक आहे. 1 मिनिट, पाठीमागं आणखी एक प्रश्न आहे का? ठीक. पहा काय प्रश्न? 10 संख्यांची सरासरी 20 आहे.
त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. आता हे पहा, याच्या अगोदरही आपण शिकलोय. सरासरीचं सूत्र काय रे? सरासरी बरोबर एकूण घटकांची बेरीज भागिले एकूण घटकांची संख्या. ठीक. जर समजा, व्यवस्थित लक्ष द्या, जर समजा सरासरी मला किती दिली? 6 संख्यांची सरासरी 15 दिली बाळांनो, आणि त्या 6 संख्यांची बेरीज 6 संख्यांची बेरीज भागिले किती असणार आहे रे? 6. म्हणजे हे 6 जर इकडं आलं आणि गुणलं तर 15 सक्क किती? 90. हे 90 काय येणार आहे? 6 संख्यांची बेरीज येणार आहे. 6 संख्यांची बेरीज किती येणार आहे? 90 येणार आहे. मग त्या पद्धतीनं जर आपण असं केलं बघा, 6 संख्यांची बेरीज किती येणार आहे? 15 सक्क 90 येणार आहे. पुढे चला, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. म्हणजे शेवटच्या 3 संख्यांची जर बेरीज आपण करायची म्हटलं तर 16 त्रिक किती रे? 48 येणार आहे. म्हणजे 6 आणि 3 9 संख्या झाल्या. आपल्याकडे 10 संख्यांची सरासरी बघा, 10 संख्यांची सरासरी दिलेली आहे 20. नीट लक्ष द्या, 10 संख्यांची सरासरी. ठीक. बरोबर 10 संख्यांची बेरीज भागिले एकूण 10 लिहायचं. त्याच्यातल्या 6 संख्यांची बेरीज आपल्याला माहिती. 6 संख्यांची बेरीज अधिक 3 संख्या त्यांची बेरीज आणि उरलेली 10वी ही संख्या असणार आहे. छेदस्थानी किती संख्या आहेत? 10. ठीक आहे. सरासरी किती आली रे? 20 दिलेली आहे त्यांनी. हे 10 इकडे आल्यानंतर गुणणार आहे. या 6 संख्यांची बेरीज आपण काढली किती? 90. 3 संख्यांची बेरीज किती? 48 आणि उरलेली एक 10वी संख्या. 20 10 किती? 200. आता या दोघांची बेरीज किती येणार? 8 0 आणि 4 आणि 9 13. ठीक. हे 138 इकडे आल्यानंतर काय करणार आहे? वजा होणार. चला, 10तून 8 गेले, 2 उरतात. 10तून 4 गेले, 6 उरतात. म्हणजे किती येणार रे? 62. म्हणजे माझी 10वी संख्या किती आहे? 62 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. ठीक आहे. तर 7वी संख्या किंवा 7वी संख्या असेल. ठीक आहे. कोणतीही एक संख्या राहिली. 9 संख्या दिल्या होत्या. 9 संख्याची सरासरी दिल्यामुळे त्याच्यावरून आपण बेरीज काढली. एक संख्या राहिलेली होती. ती संख्या कोणती असणार आहे? 62 असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ज्या संख्येला 18ने भागले तर बाकी 1 उरते. बघा, 18 भागलं तर बाकी 1 उरणार आहे. 24 भागलं तर बाकी 7 उरणार आहे. 24 भागलं तर बाकी 7 उरणार आहे. 24 वजा 7 17 येईल. त्याच्यानंतर 36 भागलं तर 19 येणार आहे. यांच्यातला फरक कॉमन आहे राजानो, 17. त्यांनी काय म्हटलं? अशी लहानात लहान संख्या कोणती? लहानात लहान संख्या म्हटलं की काय करायचं? 18, 24 आणि 36चा लसावी काढायचा. 92 18, 12 24, 18 36. पुढे जाऊया. आता तिन्ही संख्येला भाग जाईल 3. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 सख 18. अजून पुढे जावं लागेल आपल्याला लसावी काढायचं म्हटल्यानंतर. 3 1 3, 4ला भाग जात नाही आहे असं ठेवा. 3 2 6. पुढे जाऊया. 2 न जाईल. बे 2 4, बे 1 बे. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक दोघांचा गुणाकार करावा लागेल. चला, लसावी काय येतो? 2 3 3 2, 2 3 3 2 आणि हा शेवटचा 2. बेत्रिक 6, सायंत्रिक 18, 18 2 36, 2 72. त्यांचा लसावी किती येणार आहे रे? 72. कितीचा फरक आहे? 17चा. कितीचा फरक आहे? 17चा. म्हणून 17 काय करायचा? वजा करा. 12तून 7 गेले, 5 उरतात. 1. 7तून 2 गेले, 5. ती संख्या लहानात लहान कोणती असणार आहे? 55. पर्याय क्रमांक
4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता इथं थोडंसं लक्ष द्यायचं. 196 दिसतंय पण दशांश चिन्ह आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 196 कितीचा वर्ग आहे रे? 14चा वर्ग आहे 196. ठीक आहे, इकडं मी एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं ना, इकडं 2 घरं सोडून दशांश चिन्ह येणार आहे. ठीक आहे, वर्गामध्ये जर 1.4चा वर्ग केला तर 1.96 येणार आहे. म्हणजे इकडं एक घर सोडून असेल तर इकडं 2 घरं. का? कारण 1.4 गुणिले 1.4 केलं तर 196 2 घरं सोडून दशांश चिन्ह देतो. आपला ठरलेला नियम आहे, गुणाकारामध्ये दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करा. किती घरं सोडून आहे दशांश चिन्ह तेवढी घरं उत्तरामध्ये द्यायची. ठीक आहे, या पद्धतीने जर आपण गेलो तर काय होईल? 1.96 आहे, कितीचा वर्ग आहे? 14चा. इथं 2 घरं सोडून आहेत म्हणून इथं 1 घर सोडा. 225 कितीचा वर्ग आहे? 15चा. इथं 2 घरं आहे म्हणून इथं 1 घर सोडा, 1.5 येईल. 289 कितीचा वर्ग आहे? 17चा. इथं 2 घरं सोडून आहे म्हणून इथं 1 घर सोडून द्या. आता इथं 6 घरं सोडून आहे. किती? 6. 256 कितीचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. इथं 6 आहे म्हणजे इथं 3 घरं सोडावे लागतील. 1 2 आणि या पद्धतीने 0.066 असेल. ठीक आहे, क्रिया करून घेऊ. 1.4 वजा 1.5 अधिक 1.7 छेद 0.016. ठीक आहे, चला या दोघांची वजाबाकी करून घ्या. काय येणार आहे रे? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 0.1 येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार, अधिक 1.7 येणार आणि 0.016 छेदस्थानी असणार आहे. ठीक आहे, आता दोघांचं चिन्ह भिन्न आहे म्हणजे वजाबाकीच करायची. 1.7 वजा 0.1 6 एकाशी 1.6 राहील राजांनो. 1.6 अंशस्थानी मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं तर ते धनच राहील. 0.016. आता काय करायचं आहे? आपल्याला भागाकार करायचा आहे, पण यांच्यातलं दशांश चिन्ह समान नाही. वरती 1 घर सोडू नये, खाली 3 घरं सोडू नये. म्हणून आपण काय करूया, याला 1000 न गुणूया. का बरं 1000 न गुणायचं? जर 1000 न गुणलं तर हे दशांश चिन्ह 3 घरं पुढं सरकणार आहे. मग अंशात सुद्धा 3 घरच पुढं जाणार आहे. ते 1 घर 2 3 स्थानं पुढं सरकलं. खाली सुद्धा 3 स्थानं पुढं जाणार. म्हणजे 1 2 3 स्थानं पुढं गेलं तर इथं शेवटी येणार. म्हणजे या पद्धतीने 16 1 16 2 0 असे द्या म्हणजे 100 येणार. ठीक आहे, आणि 100 कुठं दिसतंय आपल्याला? 100 तर 10चा वर्ग म्हणजे 100 असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढं जाऊया. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्येची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3. हा प्रश्न पाठीमागच्या पाठला आपण घेतलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे, हा घातांकाचा प्रश्न बघा. आता वर्गमूळ आहे म्हणजे xचा 1/2 घात असतो. किंवा समजा आता इथं गुणाकार आहे बाळांनो, त्याच्यापेक्षा सोपं बघा. इथं गुणाकार आहे आणि गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकांची काय होते रे? बेरीज होते. मग पाया समान आहे, वर्गमुळात x आहे असं ठेवा आणि घातांकांची बेरीज करा. 2/3 अधिक 1/3 अधिक वर्गमुळात x जसा आहे तसा ठेवा. सेम छेदस्थानी पाया समान आहे, गुणाकारामध्ये पाया समान आहे असा ठेवा आणि त्यांच्या घातांकांची बेरीज करा. 3/4 अधिक 1/4 अधिक वर्गमुळात x आहे असं. तर लक्ष द्या, छेद समान आहेत, छेद जसे आहे तसे राहतील, अंशांची बेरीज होईल. म्हणजे इथं काय येईल? अंश 2 आणि 1 3 3/3 अधिक वर्गमुळात x. सेम खाली सुद्धा हा पाऊण आणि हा पाव एकच येणार. छेद जसा आहे तसा ठेवा आणि 3 आणि 1 4 अधिक वर्गमुळात x. सिंपल आहे. 3 1 3 1 राहील म्हणजे इथं वर्गमुळात x आणि हे वर्गमुळात x. छेदस्थानी सुद्धा वर्गमुळात x अधिक हे वर्गमुळात x. म्हणजे वर्गमुळात x आणि वर्गमुळात x ची बेरीज 2 वर्गमुळात x आणि छेदस्थानी सुद्धा 2 वर्गमुळात x. ह्याला एक कॅन्सल होऊन जाईल आणि आपलं उत्तर मिळेल 1. काय उत्तर मिळेल?
1. ठीक आहे, 1 कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, 2 सहमूळ संख्यांचा लसावी 910 आहे. लक्ष द्या, सहमूळ संख्या कशाला म्हणतो आपण? सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या 2 संख्यांच्या विभाजकांमध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असतो. कॉमन फॅक्टर एकच असला पाहिजे. आता त्या 2 संख्यांमध्ये कॉमन विभाजक एकच आहे ना, एक आहे, एक म्हणजे त्यांचा मसावी काय असणार आहे? महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी सुद्धा किती असणार आहे? 1 असणार आहे. लसावी तर त्यांनी दिलेला आहे बाळांनो, किती दिला? 910 दिला. त्यांची बेरीज 83 दिली. त्यांची बेरीज 83 दिली, तर त्या 2 संख्यामधील फरक किती? आता लक्ष द्या, 2 संख्या जर काढायच्या असतील तर आपल्याकडे काय सूत्र आहे रे? लसावी भागिले मसावी आपण करतो, बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आता इथं मसावी एकच आहे म्हणजे त्यांचा भागाकार जसा आहे तसा आहे, म्हणजे 910 बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. आता 910चे असे अवयव पाडूया की त्यांची बेरीज 83 आली पाहिजे. बेरीज 83 आली पाहिजे, मग त्यांची आपल्याला वजाबाकी करता येईल. ठीक आहे, 910 0 1 स्थानी 2 न पूर्ण भाग जाईल. 2 चौक 8, 1 2 पंचे 10, 2 पंचे 10. पुन्हा कितीनं भाग जाणार आहे? 5 न. 5 9 45, 5 1 5. परत कितीनं जातोय? 7 न जाईल. 7 1 7, 2 राहिलं, 7 1 21. 13 मूळ आहे, 13 1 13. आता बघा, 2 पंचे 10, 10 7 70. 70 आणि 13ची बेरीज 83 येते का? येते. म्हणजे आपल्याकडं 910चे 2 फॅक्टर आपण लिहू शकतोय, 70 आणि 13. 70 आणि 13 अशा 2 विभाजक किंवा संख्या लिहू शकतोय, ज्या 2 संख्यांचा लसावी 910 येईल, मसावी 1 येईल, कारण त्या सहमूळ आहेत. पुढं त्यांच्यातला फरक विचारला, लास्ट आपल्याला तेवढंच काढायचं आहे. फरक काय असणार आहे? 70 आणि 13तला फरक बोला. 10 गेले 60, 60मधून 3 गेले, किती रे? 57. म्हणजे फरक किती येणार आहे आपला? 57. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. आता 1/3 म्हणजे काय असतं रे? घनमूळ असतं राजांनो. 27चं घनमूळ किती? डायरेक्ट लिहून काढू आपण. 27चं घनमूळ 3. आता 36चं वर्गमूळ दिलंय 6 येणार आहे. 8चा 81चा 1/4 आहे. म्हणजे कोणत्या संख्येचा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर 81, तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, म्हणजे हा 3चा चौथे मूळ असेल. त्याच्यानंतर 25चं वर्गमूळ 5 आपल्याला माहिती, आणि 400चं वर्गमूळ 20. ठीक आहे, तेही माहिती आपल्याला. चला पुढे जाऊया. भाग कशाने जातोय? 3 त्रिक 9, 96 54 आणि 20 100. ठीक. आता 1च्या पुढं 2 शून्य आहेत, म्हणजे अंशस्थानी आपल्याला दशांशानं 2 घरं मागं घ्यायचं आहे. 2 स्थानं पाठीमागं 1 आणि 2, 2 स्थानं पाठीमागं घेतलं. 0.54. कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय, म्हणून हे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, सिंपल आहे. यांना अपेक्षित काय आहे रे राजांनो? तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा वर्ग किंवा वर्गमूळ काढता येतंय की नाही, एवढंच चेक करतायत ती लोक. जास्त काही याच्यापेक्षा अवघड काही विचारलेलं नाही आहे. काय आहे? 0.3चा वर्ग आहे. बघा, 0.3चा वर्ग म्हणजे 0.3 गुणिले 0.3. दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार जर केला तर 3 त्रिक 9 येतो. 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून इथं 2 घरं अलीकडे यायचं. 9 हे 1, अशी 2 घरं आणि 0.009 हा याचा वर्ग आला. त्याच पद्धतीनं 0.1चा वर्ग काय येणार आहे? 1 आहे असा, आणि 2 घरं पाठीमागं आलो तर 0.01 येईल. 0.2चा वर्ग काय येणार आहे? 0.2 गुणिले 0.2 2 4, 2 घरं पाठीमागे या, 0.004. आता क्रिया करूया बाळांनो. 0.3चा वर्ग 0.09 अधिक 0.0
1 आणि वजा 0.04. आता इथं बघा 9 आणि 1 10, म्हणजे काय येणार आहे आपलं 0.1 हे उत्तर येईल वजा 0.04. बघा आता जर तुम्हाला तोंडी येत नसेल तर उभ्या पद्धतीनं पॉईंटच्या खाली पॉईंट मांडून घ्या. 0.06 हे आपलं फायनल उत्तर असेल. ठीक आहे, 0.06 कुठं दिसतंय पर्याय क्रमांक 4 मध्ये एक दिसतंय, पण त्याच किमतीचा अजून दुसरा एक पर्याय आपल्याला दिलेला आहे. 0.06चा वर्ग किती रे बोला, किंवा मग 0.0036चं वर्गमूळ किती येणार आहे. 36चं वर्गमूळ 6, इथं 4 घरं आहेत म्हणून इथं 2 घरं पाठीमागे यायचं 0.06 येतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, आता याचा विचार केला 0.36चा वर्गमूळ जर काढायचं म्हटलं तर 36चं वर्गमूळ 6, इथं 2 घरं आहेत म्हणून इथं एकच घर सरकावं लागेल आपल्याला, 0.6 येणार आहे. म्हणजे हे उत्तर येईल का, नाही येणार. तिसरा आणि चौथा पर्याय एकदम बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. 3 व 4 ने निशेष किंवा 3 व 4 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 8 ने विभाज्य असतात कसं शक्य आहे. 3 चौक 12, त्या 12 ने विभाज्य असल्या पाहिजेत, हे चुकीचं आहे. 2 व 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 18 ने 92, 18 विभाज्य असतात हो. 6 व 10 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्यांना 2 ने निशेष भाग जातो किंवा विभाज्य असतात जातो, म्हणजे ब आणि क योग्य आहे. ब आणि क योग्य कुठं दिलाय, पर्याय 2 मध्ये दिलाय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नात 2 पर्याय निवडा म्हणून दिलेलं आहे. ब आणि क योग्य आहे आणि अयोग्य आहे. करेक्ट, छान प्रश्न आहे बघा. अयोग्य आहे आणि ब आणि क योग्य आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा. एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकाला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल. आय थिंक हा क्वेश्चन झालेला आहे पाठीमागं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला काय म्हटलंय. यम आणि एन मध्ये व्यस्त चलन दिलेलं आहे. यमची किंमत दिली, एनची किंमत दिली, चलनाचे समीकरण काढा. आता लक्षात ठेवा यम आणि एन मध्ये व्यस्त चलन असेल तर के हा स्थिरांक वापरून आपण या पद्धतीने लिहू शकतोय. ठीक आहे, मग केची जर व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला तर बघा यम आणि एनच्या किमती ठेवा 30 आणि हे 5 यांच्या ठिकाणी 3 5 15 तिरकस गुणाकार केला तर के काय येतो रे 150 येतो. के काय येतो 150 येतो. आता 150 आपल्याला कुठं कुठं दिसतंय, इथं एक दिसतंय आणि इथं पण, म्हणजे केची किंमत ठेवून आपण हे समीकरण कसं लिहू शकतो बघा. कोणत्या प्रकारे लिहू शकतोय. हां ठीक आहे. आता यम हा एन जर इकडं आला तर गुणाकारामध्ये जाईल. केची किंमत 150 ठेवली म्हणजे यम गुणिले एन 150 हे चलनाचं समीकरण होऊ शकतंय. पर्याय 2 बरोबर आहे. अजून कोणत्या पद्धतीने लिहू शकतो रे. ठीक आहे, एन जर इकडंच ठेवला आणि हा यम इकडं जाऊन भागणार आहे म्हणजे एन बरोबर 150 यम येईल का रे, नाही येणार. म्हणजे चलनाचे समीकरण फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतंय. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढं चला. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा.
एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात, तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? लक्षात घ्या, 12 गोळ्या मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यात, 12 मुलांना सारख्या वाटल्यात आणि 8 गोळ्या उरत आहेत. ठीक आहे, सरळ सरळ तुम्ही भाग घालवू शकताय. जर 30ला 12नं भागलं तर 12 एके 12, 12 दोन्ही 24, किती उरतात? 6 उरतात. हे नाही येणार इथं. 12 दोन्ही 24 म्हणजे 4 उरतात, हे पण नाही येणार. 12 पंचे 60, 12 सक्क 72 म्हणजे इथं बघा 12 सक्क 72, किती उरलं रे? 8. म्हणजे 12 मुलांना 6 गोळ्या दिल्या तर 8 गोळ्या उरतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 असेल. ठीक आहे, 80 आणि 84. 84ला बघा 12 7 84 सारखेच भाग होतात, बाकी उरतच नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलंय बघा, 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज. ओके, हा प्रश्न आपण घेतलेला आहे. पुढं आता हा प्रश्न आणि मग अशी घेतलेला प्रश्न सारखा वाटतोय, फक्त काय केलं रे त्यांनी? चिन्ह बदलले. 196 कितीचा वर्ग आहे रे? 14चा. आता इथं 2 घरं सोडून आहेत म्हणून इथं 1 घर सोडून असणार, 1.4 अधिक 289 कितीचा वर्ग आहे रे? 17चा. इथं 1 घर सोडून दशांश चिन्ह द्या. 225 कितीचा? 15चा, म्हणून इथं 1.5 लिहिला. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 किती? 8 घर आहेत, त्याच्या निम्मी घरं येणार. 256 कितीचा वर्ग आहे? बोला. 16चा. आणि इथं 8 असतील तर 4 घरं, 1 2 3 आणि 4 घरं सोडून दशांश चिन्ह येणार. ठीक आहे, अंशाच्या क्रिया करून घेऊ. 7 आणि 4 11, हातचाला 1 3, म्हणजे काय येणार आहे आपली बेरीज? 3.1 वजा 1.5 छेद 0.0016. 3.1 वजा 1.5, 11तून 5 गेले किती उरतात? 6. 1 किती येणार आहे रे? 1.6 आणि छेदस्थानी 0.0016. आता आपल्याला काय करायचं आहे? दशांश चिन्ह काढून टाकायचं आहे. काय करणार बघा, 4 घर आहेत म्हणून याला 1च्या पुढं 4 शून्य असलेल्या संख्येनं गुणणार आहे आपण. असं केल्यानं काय होईल? छेदस्थानी मला 16 मिळेल आणि 1 2 3 4 4 घरं पुढं सरकलो तर मला 16 मिळेल. आणि इकडं पण 4 घरं पुढं सरकायचं, 1 घर 2 3 आणि 4 घरं पुढं सरकायचं. 16 एके 16, 1000 हे उत्तर आहे. 1000ला आपण घातांकाच्या रूपात कसं लिहू शकतो बाबा? तर 10चा घन आहे तो. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग. आता सिंपल आहे, याला बाळांनो कसं लिहिणार आहे आपण? हे पहा, 81चा वर्ग म्हणजे 81 गुणिले 81. 27चा बरोबर आहे, ठीक आहे. 27चा वर्ग म्हणजे 27 गुणिले 27. त्यानंतर 9चा घन दिला म्हणजे 9चा 3 वेळा गुणाकार करा आणि 3चा 5वा घात आहे, 3चा गुणाकार आपण 5 वेळा लिहिणार आहे. ठीक आहे, चला. 99 81, 9ला 9 कॅन्सल कर. 99 81 81, परत 3 त्रिक 9, ह्या 3ला 3 कॅन्सल करा. परत 3 9 27, 3 त्रिक 9, 3 1 3, किती उरला रे? 27 उरला. आणि पुढं त्यांनी काय दिलं? 27 बरोबर xचा घन. कितीचा घन? 27 आहे, 3चा, म्हणून x बरोबर 3 येणार आपलं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर आजच्या पार्टमध्ये आपण इथपर्यंतच घेऊया. पुढचे प्रश्न पुढच्या पार्टमध्ये घेऊया. ठीक आहे, थँक्यू.